तर चला समृद्धी किचन मध्ये बनवणार आहे एकदम खमंग आणि एकदम शुद्ध आणि एकदम गावरान पद्धतीने आज आपण तूप बनवणार आहे। आणि असं तूप कसं कढवायचं न वास येता आणि एकदम रवाळ असं कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। ते पण ही रेसिपी घरच्या घरी आणि एकदम असं रवाळ तूप पाहिजे असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की पहा। आणि जर रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला आता आपण रेसिपीची सुरुवात करूया। सुरुवातीला मी 5 ते 6 दिवस शाई साठवलेली आहे, म्हणजे घरचं दूध आहे, घरच्या म्हशीचं दूध आहे, एकदम गावरान दूध, एकदम शुद्ध दूध। चला मग आज आणि आपण ही शाई आहे ते या शाईपासून आज आपण तूप बनवणार आहे। ते कसं बनवायचं ते तुम्हाला सांगेन। बरेच जणांना असं वाटतं की तुपाचा खवट वास येतो, तर ते वास येणार नाही याची आपण आज खात्री घेणार आहोत। तर चला आता सुरुवातीला मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण शाई घेणार आहोत। तर एकदम जास्त घ्यायची नाही, आपल्याला थोडी थोडी करून आपण लोणी काढून घेणार आहोत। तर आता आपण शाई घेतलेली आहे, तर आता आपण ह्या शाईसाठी पाणी वापरायचं आहे। पाणी जे आहे ते पूर्णपणे थंड आहे, फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं नाही। आता आपलं साधं माठातलं पाणी घेतलेलं आहे, तर आता आपण 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे मी याच्यामध्ये। तर चला मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेले आहे। तर हे पहा लोणी एकदम छान अशी वर आलेले आहे। तर मी तुम्हाला दाखवते का भांड्याच्या साहाय्याने। तर हे पहा एकदम छान अशी लोणी तयार झालेली आहे। तर आता आपण एका भांड्यामध्ये ही लोणी काढून घेणार आहोत। तर हे पहा एकदम सोपी पद्धत आहे, मिक्सरमधून ही आपण रवीने सुद्धा काढू शकतो, पण मी मिक्सरच्या भांड्यामधून एकदम छान लोणी जे आहे ते तयार करून घेतलेले आहे। तर आता आपण अशाच पद्धतीने लोणी काढून घेणार आहे, म्हणजे आपली जी बाकीची उरलेली शाई जी आहे ते आता आपण या शाईची सुद्धा लोणी काढून घेणार आहोत। तर हे पहा मी पूर्णपणे काढल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे। जर लोणी काढताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहतंच, तर ते पाणी जे आहे ते आपण थोडंसं साईडला काढून घेणार आहोत। पाणी लोणीमध्ये नाही ठेवणार आपण, कारण आपण शाई जे आहे ते आपण फ्रीजमध्ये जरी ठेवलेली असली तरी 6 ते 7 दिवस आपण साठवतो। तर आता आपण लोणी न येता त्यामध्ये अलगदपणे असं पाणी काढून घेतलेलं आहे, आणि आता आपण ह्या पाण्याचा काही वापर करणार नाही। तर आता हे पाणी आपण साईडला ठेवणार आहोत। तर हे पहा लोणी एकदम मस्त अशी छान निघालेली आहे। तर आता आपण त्या लोणीमध्ये सुद्धा साधं पाणी घेणार आहोत, जेणेकरून जी लोणीला वास लागलेला असतो शाईचा ते वास राहणार नाही। तर हे पहा, आणि आता आपण ही लोणी जे आहे साईडने सुद्धा लागलेले आहे भांड्याला, ते सुद्धा आपण काढून घेणार आहे आणि असे पाण्यामध्ये हे लोण्याचा गोळा करून ठेवणार आहोत। तर हे पहा एकदम छान असं पाण्यामध्ये तरंगत आहे। तर अशा पद्धतीने आपण हे गोळा जे आहे ते तयार करून ठेवलेला आहे। पण आता आपण जे तूप जे आहे ते आता कडवून घेणार नाही, कारण ह्याला कडवायसाठी आता आपण उद्या सकाळ कडवणार आहे। मी आता 2च्या दरम्यान ही लोणी काढलेली आहे दुपारच्या। तर हे पहा मी तुम्हाला उद्या सकाळ उठून ही लोणी दाखवत आहे। मी रात्रभर ही लोणी जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवली होते, सकाळच्या 11 वाजलेले आहेत। तर हे पहा एकदम छान असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे। पण हे पाणी जे आहे ते सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे, जरा सुद्धा आपण पाण्याचा वापर करणार नाही। आता अजून थोडंसं पाणी ओतून आता आपण हे राहिलेलं पाणी आहे ते पण आपण काढून घेणार आहे, जेणेकरून तूप जे आहे एकदम छान खमंग वास येतो। तर आता आपण हे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने चाळणीच्या साहाय्याने काढले तरी चालेल, जेणेकरून थोडीफार जी लोणी आहे त्या चाळणीमध्ये राहील। तर चला आता आपण ह्याला आपण तडका देणार आहे, म्हणजे तूप कडवून घेणार आहोत। तर त्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे। तर आता आपण जसं गरम होईल तसंच थोडं थोडं वितळत आहे। तर चला सुरुवातीलाच आता आपण 3 विलायची घेतलेली आहे। लोणी किती आहे ह्या अंदाजाने आपण विलायची वापरायची, जास्तही नाही वापरायची। तर मी 3 विलायची बारीक करून घेतलेली आहे। सुरुवातीलाच आपण हे टाकायचे, कारण वास जे आहे ते राहणार नाही। फक्त आपल्याला खमंग तूप बनवायचं आहे आणि त्या तुपाचा सुद्धा खमंग वास आला पाहिजे, त्यासाठी आपण ही विलायची सुरुवातीला वापरणार आहोत। तर हे पहा पूर्णपणे जशी गरम होईल तशी लोणी जी आहे ती वितळत आहे। आणि आता आपण हे तूप जे आहे ते एकदम कमी गॅसवर आपण हे कडवून घेणार आहोत। तर हे पहा एकदम छान कडत आहे तूप, तुम्हाला दिसत असेल।
तर आता आपण हे तूप ह्याच पद्धतीने कडवून घेणार आहे. तर मी तुम्हाला अजून थोड्या वेळाने दाखवत आहे. तर ह्याच्यामध्ये जे थोडेसे तुकडे झालेले आहेत म्हणजे दह्याप्रमाणे तुकडे झालेले आहेत. पण ते आता आपल्याला छानसं कडवून घ्यायचं आहे. तर आता आपण काय करणार आहे, जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपण हे कडवून घेणार आहोत आणि थोडं सुद्धा ह्याचा वास खवट येत नाही. तर हे पहा कलर पूर्ण बदललेला आहे. पण हे तूप जे आहे ते अजून पूर्णपणे तयार झालेलं नाही. तर आता आपण थोडंसं अजून याला कडवून घेणार आहोत. तर हे पहा तुम्हाला मी आता ही पळी बाजूला ठेवून मी एका झाराच्या साहाय्याने दाखवणार आहे की ह्या तुपामध्ये आपण थोडीशी सुद्धा लोणी आहे ते थोडी सुद्धा वाया गेलेली नाहीये. पूर्णपणे या लोणीचा आपण उपयोग करून घेतलेला आहे आणि हे जे थोडे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत ह्याच्यावरूनच ओळखायचं ते तूप किती कडलं गेलेलं आहे. तर हे पहा मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण हे तूप कडलेलं आहे. तर आता आपण एक एड्याचं पान घेणार आहे आणि ते पान जे आहे ते साधं पाणी घेतलेलं आहे माठातलं. तर आता आपण हे एड्याच्या पानाचे जे आहे ते छोटे छोटे तुकडे करणार आहात आणि अगोदरच एड्याच्या पाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. तर आपल्याला तुपामधून सुद्धा एकदम कॅल्शियम छान भेटतं आपल्या शरीरासाठी. तर आता आपण काय करणार आहे, हे एड्याचं पान पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आणि चटदिशी आपण असं तुपामध्ये घेणार आहोत जेणेकरून ह्याचा तडका जे आहे ते मस्तपैकी असा तुपाला बसला पाहिजे. तर हे पहा जसं पान तुपामध्ये टाकताच एकदम असा फेस यायला लागलेला आहे आणि तूप जे आहे ते मस्तपैकी असं कडलेलं आहे. तर हे तूप पूर्णपणे तयार झालेलं आहे खाण्यासाठी. चला एक काचेच्या बाउलमध्ये आपण हे तूप जे आहे ते काढून घेणार आहे. तर हे पहा एकदम मस्त असा घमघमीत वास येत आहे आणि तूप किती छान निघालेला आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे तूप बनवलेलं आहे. तर आता हे आपण पूर्णपणे चाळून घेतलेले आहे आणि हे पहा पान आणि ते थोडंसं फार राहिलेलं आपलं शाईचे तुकडे आहेत ते सुद्धा जास्त निघालेले नाहीयेत. मस्त असं खाण्यासाठी तूप तयार झालेलं आहे. लहान मुलं असो किंवा मोठे असो प्रत्येकासाठी एकदम पौष्टिक तूप आपण घरच्या घरी तयार केलेलं आहे आणि करण्याची पद्धत पण एकदम छान आहे. नक्कीच तुम्हाला जर ह्या पद्धतीने जर तूप बनवलं तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि बरेच जणांना ही तूप जे आहे ती रवाळ असं आवडतं. तर मी तुम्हाला 7 ते 8 तासानं दाखवणार आहे की हे तूप रवाळ कसं होतंय ते. तर हे पहा तुम्हाला नंतर दाखवत आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर एकदम रवाळ झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी बनवलेल्या पद्धतीने घरच्या घरी एकदम शुद्ध आणि एकदम खमंग असं हे तूप तुम्हीही बनवा. रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.